फ्लू म्हणजे मृत्यू असं काही त्याच्यात इक्वेशन नाहीये आणि एवढ्या एका गोष्टी मला वाटतं अनेकांना भरपूर दिलासा मिळेल की आपण घाबरून जायला नको. येस येस, मला वाटतं ही आकडेवारी दर्शवणारी आहे. डॉक्टर प्रशांत सवनेक आपण एक सुंदर स्लाइड आणलेली आहे आकडेवारीच्या नेहमी म्हणजे आकडेवारीची, ती आपण बघूया. काय सांगता येईल याच्याविषयी, आपलं काय मत आहे सर? सर्वप्रथम आपलं काय मत आहे ह्याविषयी? ज्याप्रमाणे आता डॉक्टर पुष्कर बोलले की स्वाईन फ्लू हा व्याधी झाला म्हणजे लोकांनी घाबरून जायला पाहिजे आणि अगदीच अंत जवळ आला असं मानणं म्हणजे हे मूर्खपणाचंच लक्षण मला वाटतंय. आणि हे आउट ऑफ प्रोपोर्शन ब्लो केलं गेलं आहे मीडियाने म्हणा किंवा कशाने तरी हे आउट ऑफ प्रोपोर्शन ब्लो झालेलं आहे. जर आपण जागतिक आकडेवारी बघितली, WHO किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जे प्रसिद्ध केलेली आकडेवारी आहे, आता माझ्याकडे ही जी स्लाइड आहे आपण बघू शकता इथे, या स्लाइडवरती आपल्याला दिसेल की ही 31 जुलै 2009 रोजी प्रसिद्ध केलेली आकडेवारी आहे. त्याच्यात जर आपण सर्वात खाली बघितलं तर आपल्याला दिसेल की ग्रँड टोटल आहे 1,62,380 लोकांना जगभरामध्ये ह्याची लागण झालेली आहे आणि त्यापैकी केवळ 1,154 एवढेच रुग्ण आतापर्यंत दगावलेले आहेत. म्हणजे आता जे डॉक्टर पुष्कर जे म्हणाले की एवढ्या लोकांना लागण होऊन सुद्धा सगळेच व्यक्ती दगावले असं काही नाहीये. याचा दुसरा अर्थ असा होतो की इतर 1,61,222 लोकांनी या व्याधीचा अगदी समर्थपणे प्रतिकार केलेला आहे. त्यामुळे अगदीच घाबरून जाण्याचं कारण नाही आणि एवढं पॅनिक करण्याचं बिलकुल कारण नाही स्वाईन फ्लू. येस, मला वाटतं एक महत्वाचा अँगल आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही डॉक्टरांनी आपल्या समोर आणलाय की आपण घाबरून जाऊ नका. स्वाईन फ्लू, आपली जर का रोग प्रतिकारक क्षमता चांगली असेल तर आपण स्वाईन फ्लूचा प्रतिकार हा चांगल्या रीतीने करू शकतो. म्हणून मला वाटतं हा एक मूलमंत्र आहे की आपली रोग प्रतिकारक क्षमता ही चांगली ठेवली पाहिजे आणि त्यासाठी अर्थातच त्रिसूत्री आहे, आहार, व्यायाम आणि गरज पडली तर औषध. पण तत्पूर्वी डॉक्टर प्रशांत सावंत, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. आयुर्वेदानुसार आज स्वाईन फ्लूला आपण कसं बघता, काय आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे? आपला प्रश्न फारच चांगला आहे, कारण साहजिकच असा प्रश्न निर्माण होणं शक्य आहे की आयुर्वेद हा 3,000, 4,000, 5,000 वर्षापूर्वीपासूनचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये स्वाईन फ्लू किंवा H1N1 व्हायरस या प्रकारचं काही उल्लेख असणं अशक्य आहे असं लोकांना वाटणं हे साहजिक आहे. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की चरकाचार्यांनी जे पुस्तक लिहिलंय, चरक संहिता, जे आयुर्वेदाचा आम्ही बायबल म्हणतो, या बायबलमध्ये सुद्धा जनोपदध्वंस व्याधी या नावानी एक पूर्ण अध्यायच आहे आणि त्याच्यामध्ये साथीचे विकार जे आहेत, साथीने पसरणारे जे रोग आहेत त्याच्याबद्दल अत्यंत उत्कृष्ट अशी माहिती दिलेली आहे. इथे मी तुमच्यासाठी एक स्लाइड आणलेली आहे. त्यामध्ये जर स्लाइडमध्ये आपण बघू शकतो की जनोपदध्वंस किंवा साथीचे रोग हे जे आहे हे चरकामध्ये उल्लेख केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कशामुळे होतात ह्याचं सुद्धा त्यांनी वर्णन केले आहे. तर दूषित वायू म्हणजे वातावरणातून पसरणारे व्याधी किंवा दूषित पाण्यापासून पसरणारे व्याधी किंवा दूषित देश म्हणजे जिथे आपण राहतो त्या देशापासून मधून पसरणारे व्याधी आणि कालविरुद्ध म्हणजे जसं आता पावसाळा आहे, आज पावसाळा आहे पण पावसाळ्यामध्ये बिलकुल पाऊसच नाही पडला. तर हा ज्या सीझनमध्ये जसं असायला पाहिजे, ज्या प्रकारचं वातावरण असायला पाहिजे त्या प्रकारचं जर वातावरण नसेल तर त्यामुळे सुद्धा व्याधी प्रतिकार क्षमता जी आहे, व्याधीला आपण जे प्रतिकार करतो ती क्षमता कमी होऊ शकते आणि मग त्यामुळे असे व्याधी लवकर पसरू शकतात. येस, मला वाटतं हा एक खरोखर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज पावसाळ्याचा सीझन आहे पण पाऊस पडत नाहीये आपल्याकडे आणि त्याच कालामध्ये स्वाईन फ्लूची सुद्धा साथ जोरदार पसरते. हा काही योगायोग नव्हे, मला वाटतं त्याच्या मागे हा जो विरुद्ध काल आपण जो आता सांगितलात हा एक विचार आयुर्वेदाने मोठा जो जगभर गोंधळ चाललाय ते म्हणजे आर्थिक मंदी. हो, मला वाटतं त्यांनी सुद्धा भरपूर लोकांची मानसिकता इतकी बिघडलेली आहे सध्या की त्याच्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी बराच त्याच्यात एक कॉन्ट्रीब्युशन झालं असेल. कारण ह्या आजाराची एक मोठी साथ 1977 साली आली होती आणि त्यानंतर इतकी मोठी साथ गेल्या 30 वर्षात आलेली नाहीये. त्यामुळे आता असं वाटतंय की जागतिक आरोग्य संघटनेला की ही साथ पसरून कदाचित एक 30 ते 45% जगातल्या लोकसंख्येतल्या लोकांना हा आजार होऊन जाईल. बरं, हे एक प्रकारचा त्या प्रकारे दिलासा आहे असं मला वाटतं की जेव्हा त्यांना असं वाटतंय की जवळजवळ 50% लोकांना हा आजार होणार आहे तर मग अशी काय मोठी त्यात घटना, अरे झाला, मला झाला, तुला झाला, असं होणार आहे ते. म्हणजे त्यामुळे त्याचा इतका बाऊ जो होतोय तोही करण्याची आपली गरज नक्कीच कमी आहे. आणि दुसरी गंमत म्हणजे ह्या मोठ्या साथी जेव्हा येतात त्याच्या मध्ये सुद्धा ह्या फ्लूच्या साथी या चालूच असतात. त्यामुळे आपण एरवी पण जो सर्दी, खोकला, ताप जे ऐकतो तो सुद्धा एक प्रकारचा फ्लूच असतो आणि तो आणि हा फ्लू काही वेगळा नाहीये.
हे आपण समजून घेतलं तर त्याचा खूप फायदा होईल. येस, हे फार महत्वाची गोष्ट डॉक्टर पुष्कर तुम्ही सांगितलीत की फ्ल्यू हा येतात म्हणजे बऱ्याच जणांना होत असतो आणि जाणते अजाणतेपणी होत असतो आणि पुष्कळशी लोक बरी होत असतात त्यातनं. आणि विशेष करून काही मोठं औषध न घेता मी साधं अगदी आपण ज्याला म्हणतो पॅरासिटामॉलची गोळी किंवा विश्रांती आणि भरपूर पाणी पिणं यांनी सुद्धा ते बरे होतात. त्यामुळे त्याला व्हायरस मारण्याचीच औषधं आवश्यक आहेत हे पण त्याच्यातली खरी सत्यता नाहीये. त्यामुळे हे सुद्धा घाबरून द्यायचं कारण नाही की ते औषधं उपलब्ध आहेत नाहीयेत. फक्त त्याचा खूप प्रसार झाला आणि जास्तच रुग्ण त्यात जर आजारी पडायला लागले तर ती औषधं आपल्या सरकारने भरपूर गोळा करून ठेवलेली आहेत, तिथे देऊ शकतात. आज फक्त आमच्यासारख्या प्रायव्हेट डॉक्टरांची थोडीशी एक कुरबूर म्हणू किंवा व्यथा म्हणू की सरकारने ती औषधं आम्हाला वापरायला पूर्णतः परवानगी दिलेली नाहीये आणि ते असं म्हणतात की आम्ही सगळं ते मॅनेज करू, आम्हीच ते पेशंटची सगळं डायग्नोसिस करू आणि आम्ही ट्रीटमेंट करू. तर त्याच्यामुळे थोडासा समाजामध्ये एक गोंधळ आहे. बरोबर. आणि त्याच्याबद्दल थोडंसं एक पारदर्शकता सरकारकडून आली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. येस, मला वाटतं ही खरोखर एक महत्वाची गोष्ट आहे की आज सर्व लोकांपर्यंत ही उपलब्धता होण्यासाठी औषधाची आणि तसंच ट्रीटमेंटची हे कुठेतरी जे आज इतर वैद्यकीय व्यवसाय करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांनाही जर का एक प्रकारे सरकारकडनं जर का एक सपोर्ट मिळाला की अशा प्रकारची ट्रीटमेंट रुग्णांना तर सरकारी रुग्णालयांवरती पडणारा ताण कमी होईल, त्या ठिकाणी असणारा गोंधळ कमी होईल. कारण पुण्यामध्ये आपण बघितलं की किती लोक उभे होते आणि मग सगळा गोंधळ उडाला आणि कुणालाच मग आवश्यक ती ट्रीटमेंट किंवा जे निदान करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे जरूर जे वैद्यकीय व्यवसाय करणारे जे लोक आहेत किंवा प्रायव्हेट डॉक्टर म्हणूया आपण त्यांचा सपोर्ट आपण निश्चितच ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्याच्याविषयी आपण बोलूया. एक फार महत्वाचा मुद्दा आपण मांडलात. सर, आपण मगाशी आयुर्वेदाचा दृष्टिकोन आम्हाला सांगितला होता. इथे एक सुंदर श्लोक चरक संहितेतला आणलेला दिसतोय आपण, स्लाइडवरती आहे. काय ह्याचा अर्थ होतो? ह्या श्लोकामध्ये आपल्याला असं आढळून येत आहे की संस्कृतमध्ये आहे, त्याचं मराठीमध्ये भाषांतर इथे दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता की सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना पण म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की दूषित वायू, दूषित जल किंवा विरुद्ध काल या सगळ्या गोष्टींमुळे रुग्णाची जी आहे माणसांची प्रतिकार क्षमता कमी होते आणि त्याच्यामुळे साथीचे रोग पसरू शकतात. पण ही सगळी प्रतिकूल परिस्थिती जरी असली तरी सुद्धा ज्याचं व्याधी प्रतिकार क्षमता म्हणजे ज्याची इम्युनिटी म्हणू आपण, हे औषधोपचारांच्या सहाय्याने किंवा युक्तीने वाढवलेली आहे. जसं आपण लसी देतो वेगवेगळ्या प्रकारची, ही एक प्रकारची युक्तीच आहे प्रतिकार क्षमता वाढवण्याची. तर त्यांना त्या उत्तम राखल्या त्यांना साथीचे रोग सहसा होत नाही. हे चरक संहितेमध्ये हा उल्लेख आलेला आहे आणि चरक संहिता म्हणजे गेली 4000 वर्षापूर्वीपासून रिटर्न म्हणजे लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. मला वाटतं हे एक आयुर्वेदाची थोरवी किंवा महती आहे की त्या काळामध्ये त्यांनी ह्या गोष्टीचा विचार केलेला आहे. त्याच अनुषंगाने आपण आयुर्वेदाचं प्रयोजनही जाणून घेऊया. कारण केवळ रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं एवढंच प्रयोजन नाहीये, तर हा रोग बरा सुद्धा कसा करता येईल ह्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये आज चांगल्या रीतीने उल्लेख केले गेलेले आहेत. त्याची एक आपण स्लाइड बघूया. काय सांगता येईल सर याविषयी? आता तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे की आयुर्वेदामध्ये केवळ व्याधी म्हणजे झाला आणि नंतरच त्याचा उपाय म्हणजे आग लागली की बंब जायला पाहिजे असं नाही, तर प्रिव्हेन्शन बेसिकली ज्याला रुग्णाला व्याधी होऊच नये म्हणून प्रयत्न करणे म्हणजे निरोगी माणसाच्या आरोग्याचं रक्षण करणे, त्याला आपण प्रिव्हेन्शन म्हणतो, प्रिव्हेंटिव्ह क्युअर. आणि जर त्याला रोग झालाच, जर त्याला रोग कोणत्याही कारणामुळे जर त्याला व्याधी झालाच तर मग त्याचं सुद्धा आपण निराकरण करू शकतो, त्याला क्युअर असं आपण म्हणू शकतो. ह्या दोन्ही बाजूंचा साकल्याने विचार आयुर्वेद शास्त्रामध्ये खूपच सुंदर प्रकारे केलेला आहे. प्रिव्हेन्शन ह्याला आपण जास्त महत्व देतो आयुर्वेदामध्ये आणि त्यामुळेच अनेक प्रकारचे पंचकर्म आणि ते आपण पुढे बघणारच आहोत की ते सांगितलेलं आहे की व्याधी होऊच नये ह्याच्यासाठी पहिला प्रयत्न करावा आणि मग व्याधी झालाच तर घाबरून पण राहू नये, त्याचे सुद्धा उपचार आपल्याकडे अवेलेबल आहेत. येस, हा एक महत्वाचा सल्ला डॉक्टरांनी दिला की आधी रोग म्हणजे होऊच नये ह्याच्यासाठी प्रिव्हेन्शन, पण